दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थिनीबद्दल अभिनेत्री कंगना रनौत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध आज करण्यात येतोय। कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलंय। आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी सुनील काटकर यांनी। भाजपचे खासदार कंगना रनौत यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचं काँग्रेस कमिटीच्या काही महिलांनी केलेलं आहे आणि 2 दिवसामध्येच आम्ही कंगना रनौत यांच्यावर फौजदारी दाखल करणार आहे। काय नेमकं कशा संदर्भात फौजदारी दाखल करणार आहे आपण? संसदेमध्ये बसून संसदेचे कायदे तयार करत असतात अशा या सत्ताधारी पक्षामध्ये स्वतःला खूप हुशार समजणाऱ्या कंगना रनौत ज्यांचे पिक्चर बघितले तर त्या काय चुकीच्या आहेत हे त्यावेळेला समजून येईल। अशा बाईनं देशातल्या युवकांच्या पेटलेल्या आंदोलनावरती विद्यार्थिनी ह्या शरीर विक्रीसाठी दिल्लीत आलेल्या आहेत हे म्हणणं हे अतिशय वाईट, चुकीचं, संसदेचा अपमान करणारं आणि भारतीय लोकशाहीचा सुद्धा अपमान करणार आहे। आणि अशा महिलेच्या विरुद्ध आम्ही सगळ्याजणी कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत आणि तिला कमीत कमी जन्मठेप व्हावी अशी मागणी करणार आहोत। तुम्ही महिलांवर किती चुकीचा आरोप घालताय, तुम्ही विद्यार्थिनींवर त्या असं म्हणतायत की ती सगळी दृश्य, ते सगळे रील्स बघून मला अस्वस्थ झालं। मग तुम्हाला त्यावेळेला अस्वस्थ झालं नाही का जेव्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यातून खून येत होतं, रक्त येत होतं, शिवाय मुलींचे कपडे फाटेपर्यंत त्यांना ओढलं जात होतं, दोन्ही पाय दोन्ही हात धरून त्यांना उचलबांगडी करून फेकलं जात होतं, त्यावेळेला तुमचं मन अस्वस्थ झालं नाही का? तुम्ही संवेदनशील नाही आहात का? एक महिला म्हणून हे अतिशय अशोभनीय आहे। आत्ताच त्यांनी भूमिका घेतली कारण भाजप विरोधात आता मोर्चे सुरू झालेत त्यामुळे त्यांना हायलाइट व्हायचंय। त्यांनी स्वतः तरी काही केलेलं नाहीच आहे, पण फक्त मला तर असं वाटतं त्यांना फुटेजसाठी त्या गोष्टी करतायत ज्यानं करून हे जे अन्याय झालाय, हा जो प्रकार झालाय तो फक्त आपण डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी हे कमेंट केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।